नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। विद्या शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरातल्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुतळ्याचं अनावरण, रणजित देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विस्तारित इमारतीचं उद्घाटन आणि फिजिओथेरपी म्युझियम व रिसोर्स लर्निंग सेंटरचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला, तेव्हा फडणवीस बोलत होते। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा तसंच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे। ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ पोहोचवण्याचं आवाहन यावेळी फडणवीस यांनी केलेलं आहे। कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर